Leadership Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Nandi Pius Academy app from Google Play Store. For more information, contact 9511280465. नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीपमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या काही लेक्चर्स पासून आपण जिओग्राफी ऑप्शनचे काही महत्वाचे विषय जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातनं आपण समजतोय की कशा प्रकारचा हा एक ऑप्शनचा विषय असेल आणि काय काय प्रश्न त्यावर विचारले जातात, कुठे कुठे कशा प्रकारे आपल्याला तयारी करायची आहे. लास्ट एका सेशन मध्ये आपण चर्चा केली होती इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ किंवा इंटिरियर ऑफ द अर्थ ज्याला आपण म्हणू. एकंदरीत अर्थ जी आहे तिचं स्ट्रक्चर काय आहे, लेयर्स कोणत्या कोणत्या आहे, या सर्वांची माहिती घेतली. याचाच एक आता चर्चा जी आहे ती आपण समोर घेऊन जाऊया. त्यानंतर आपण चर्चा केली होती कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीची लास्ट सेशन मध्ये. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी मध्ये आपण चर्चा केली की कशा प्रकारे पृथ्वीच्या सरफेसवर जितकेही कॉन्टिनेंटल लँडमासेस आपल्याला दिसतात ते हिस्टॉरिकली त्यांच्यामध्ये कुठेतरी मुवमेंट झालेली आहे आणि अशा प्रकारची एक थिअरी जी आहे ती अल्फ्रेड वेगनरनी आपल्यासमोर प्रेझेंट केली होती. त्याचे काही एव्हिडन्सेस सुद्धा बघितले. नाउ ती चर्चा झाल्यानंतर या सेशन मध्ये आपण डिस्कस करूया कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीचाच एक आता समोरचा भाग. इन ऑल कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आणि प्लेट टेक्टॉनिक्स दे आर नॉट कनेक्टेड, पण या ठिकाणी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीची जी आयडिया येते त्याचं एक जे लॉजिकल कन्क्लुजन आपल्याला मिळतं ते लॉजिकल कन्क्लुजन कुठेतरी प्लेट टेक्टॉनिक थिअरी मध्ये आपल्याला दिसून येते. आता ही जी प्लेट टेक्टॉनिक थिअरी आहे अतिशय महत्वाची थिअरी आहे. रादर एकंदरीत जिओमॉर्फॉलॉजी सेक्शन जर तुम्हाला सिलेबस वाईज सांगायचं झालं तर अगेन आपण चर्चा करतो आहे जिओग्राफी ऑप्शनल पेपर 1 सेक्शन ए चा अतिशय महत्वाचा पार्ट जिओमॉर्फॉलॉजी. आणि या जिओमॉर्फॉलॉजी सेक्शन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंटली ही जी प्लेट टेक्टॉनिक थिअरी आहे, प्लेट टेक्टॉनिक्स अतिशय महत्वाचं आहे. मग लेट अस अंडरस्टँड का प्लेट टेक्टॉनिकला इतकं महत्व दिलं जातं. सो द रिझन इज अर्थच्या सरफेसवर काही महत्वाच्या फिनॉमिना आपल्याला बघायला मिळतात. जर त्या फिनॉमिना सांगायच्या झाल्या तर सर्वात पहिले आपण माउंटेन बिल्डिंगची चर्चा करू. देन नेक्स्ट काही अर्थक्वेक सारख्या इव्हेंट्स असतील. देन there is some volcanic activity. या सर्वच्या सर्व ज्या महत्वाच्या घडामोडी आहे किंवा ऍक्टिव्हिटीज आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, these can be very well explained with the help of plate tectonics. ठीक आहे, प्लेट टेक्टॉनिक्सच्या मदतीने आपण खूप चांगल्या तऱ्हेने या सर्व फिनॉमिना जे आहे ते आपण इथे एक्सप्लेन करू शकतो. बी इट माउंटेन बिल्डिंग, टू बी व्हेरी स्पेसिफिक माउंटेन बिल्डिंग मध्ये सुद्धा वी विल टॉक अबाउट फोल्ड माउंटेन्स. तर लक्षात येतील व्हॉट एक्झॅक्टली फोल्ड माउंटेन्स आहे. अनेक प्रकारचे माउंटेन्स असतात त्यामधले जसं आपण हिमालयाची चर्चा करतो किंवा आल्प्सची चर्चा करतो, दिस आर ऑल फोल्ड माउंटेन्स. अर्थक्वेक्स असतील, व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी असतील, या सर्वांची एक समाधानकारक उत्तरं जी आहे सॅटिस्फॅक्टरी आन्सर्स ही आपल्याला प्लेट टेक्टॉनिक थिअरी मधून मिळतात. And that is why plate tectonic theory becomes really very important. Now let us understand ही प्लेट टेक्टॉनिक थिअरी जी आहे त्याचा ओरिजिन नेमकं काय आहे याची आपण चर्चा करू की एक्झॅक्टली कोणत्या पॉइंट पासून प्लेट टेक्टॉनिक थिअरी ओरिजिन होते आणि काय काय त्याचे डिटेल्स आहेत. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट लेट अस अंडरस्टँड प्लेट आणि टेक्टॉनिक्स या शब्दांचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिला शब्द आहे इथे प्लेट्स. आता ह्या ज्या प्लेट्स आहे ऑल्टरनेटली दिस कॅन बी कॉल्ड ॲज लिथोस्फेरिक प्लेट्स. दिस कॅन ऑल्सो बी नोन ॲज टेक्टॉनिक प्लेट्स. दोन्ही शब्द काय
आलटून पालटून वापरले जातात, प्लेट्स असो, लिथोस्फेरिक प्लेट्स किंवा टेक्टॉनिक प्लेट्स असो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जोही लिथोस्फिअरचा भाग आहे, जो आपण काल बघितला होता when we discuss the internal structure of the earth. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ मध्ये सर्वात पहिले वरचा जो भाग होता दॅट वॉज क्रस्ट, राईट. देन देर वॉज मॅन्टल, रादर हा जो भाग असेल हा अप्पर मॅन्टलचा भाग असेल. देन दिस वुड बी लोअर मॅन्टल अँड फायनली दिस इज आउटर कोर अँड दिस इज इनर कोर. तर अशा प्रकारचं एक एकंदरीत स्ट्रक्चर जे आहे अर्थचं आपण बघितलं होतं. नाव क्रस्टचे आपण दोन प्रकार बघितले होते. वन इज कॉन्टिनेंटल क्रस्ट, अनदर इज ओशनिक क्रस्ट. फाइन. सो दॅट वॉज आवर डिस्कशन येस्टरडे. आता हा जो क्रस्ट आहे, ठीक आहे, सरफेस जो आहे पृथ्वीचा अप्पर मोस्ट पार्ट, अप्पर मोस्ट लेअर, ही जी क्रस्ट असेल, या क्रस्टचे जेही लिथोस्फेरिक स्लॅब्स आपण ड्रॉ करू शकतो किंवा काही तुकडे आपण करू शकतो, त्यांना आपण म्हणू प्लेट. समजा हा पूर्ण एक अर्थचा सरफेस आहे, दिस इज द होल सरफेस, आणि त्याच्या ज्या वेळेला आपण अशा प्रकारचे तुकडे करतोय, मी एक रफ आयडिया देतोय, लाईक जे पीसेस आहे, लिथोस्फेरिक स्लॅब्स आहे, दे वोंट बी स्क्वेअर. ठीक आहे. सो जर तुम्ही वर्ल्ड मॅप बघितला तर ज्या प्रकारे आपल्याला कॉन्टिनेंट्स दिसतात, त्या स्लॅब्स मध्ये लिथोस्फिअरचे तुकडे झालेले आपल्याला दिसून येतात. सो दिस इज नथिंग बट दिस इज होल लिथोस्फिअर, आणि या लिथोस्फिअरचा एक एक पार्ट म्हणजे ह्या झाल्या प्लेट्स. फाइन. सो दॅट इज व्हॉट द प्लेट टर्म इंडिकेट्स. आता मी एक रेग्युलर शेप काढला होता, टू बी व्हेरी स्पेसिफिक. दिस प्लेट्स दे आर मॅसिव्ह, irregularly shaped slab of solid rock, generally composed of both continental and oceanic lithosphere. ठीक आहे. ज्या वेळेला आपण क्रस्टची चर्चा केली होती, क्रस्ट मध्ये वी डिड से दॅट क्रस्ट वुड कंपोज ऑफ वन कॉन्टिनेंटल क्रस्ट अँड अनदर ओशनिक क्रस्ट. ठीक आहे. सो त्याच्याच जे पार्ट्स आपल्याला दिसून येतील, दोज वुड बी प्लेट्स. Now there is one more important aspect of plate, that plates are moving horizontally over the asthenosphere. आता कालच्या सेशन मधनं किंवा लास्ट सेशन मधनं आणखी तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली व्हॉट वॉज एस्थेनोस्फिअर. त्या एस्थेनोस्फिअर साठी मी तुम्हाला एक शब्द सुद्धा सांगितला होता, सोपा शब्द होता. ठीक आहे. हा जो अप्पर मॅन्टलचा भाग आहे, दिस इज समथिंग वी कॉल्ड ॲज एस्थेनोस्फिअर. ठीक आहे. यालाच आपण एस्थेनोस्फिअर म्हणतो. हिंदीमध्ये एक शब्द सांगितला होता, दॅट वॉज दुर्बलता मंडल. त्यातनं तुम्हाला सहज लक्षात राहील की एक्झॅक्टली हा एस्थेनोस्फिअर वर्ड इंडिकेट काय करत आहे. दिस इज दी वीकर सेक्शन. ठीक आहे. नाउ व्हॉट इज द आयडिया. देर इज दिस क्रस्ट और लिथोस्फिअरचा जो पार्ट आहे, दिस लिथोस्फिअर विच कंपोजेस ऑफ continental crust as well as oceanic crust, and these be it continental crust or be it oceanic crust, ही दोन्ही जी आहेत ही आपल्याला या एस्थेनोस्फिअर वर मूव्ह होताना दिसत आहे. ठीक आहे. these are horizontally moving. Now when these plates are moving in a horizontal manner, what we are suggesting that there is no friction. ठीक आहे. ज्या वेळेला क्रस्टची ओशनिक क्रस्ट असेल, कॉन्टिनेंटल क्रस्ट असेल, त्याच्या ज्या प्लेट्स निर्माण होत आहेत, या प्लेट्स या एस्थेनोस्फिअर वर दे आर मूव्हिंग and they are moving in a manner that there is no friction. Fine. So that is what the idea of plate is. Now there is one more term, and the term is tectonics. आता tectonics हा जो शब्द आहे, this has a Greek origin.
इट हॅज अ ग्रीक ओरिजिन. एन्शियंट ग्रीक मध्ये टेक्टॉनिक शब्द वापरला जायचा अँड इट पर्टेन्स टू सम काइंड ऑफ बिल्डिंग. सो ज्या वेळेला आपण बघितलं ज्या इनिशियल आयडियाज होत्या, इनिशियल आयडियाज इन द सेन्स आपण पहिले कॉन्टिनेंटल ड्रिफ्टची थेअरी डिस्कस केली, राईट? अँड इन कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट what Alfred Wegener wanted to learn or to search, Alfred Wegener चा इंटेन्शन होतं की जी पॅलिओ क्लायमेटिक चेंजेस आहेत. आता मी काल तुम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला होता की व्हॉट दिस पॅलिओ क्लायमेट इज. पॅलिओ क्लायमेट म्हणजे थ्रू आउट द हिस्ट्री ज्या प्रकारचं क्लायमेट वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला दिसून येतं त्याचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो दॅट इज पॅलिओ क्लायमेटोलॉजी. फाईन. नाउ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीचा हेतू जो होता इट इज टू अंडरस्टँड पॅलिओ क्लायमेटोलॉजी. बट देर वी आर न्यूमेरस थेअरीज, खूप सारे थेअरीज होत्या विच वी आर ट्राइंग टू फाइंड आउट की कशा प्रकारे अर्थच्या सरफेसवर ही माउंटेन बिल्डिंग जी आहे, माउंटेन बिल्डिंग मस्ट हॅव टेकन प्लेस. आता माउंटेन बिल्डिंग मध्ये देर वी आर न्यूमेरस थेअरीज, खूप सारे थेअरीज सजेस्ट केले जातात. आपण येणाऱ्या काही सेशन्स मध्ये काही महत्वाच्या थेअरीजचे डिस्कशन करू. दॅट वुड बी एक महत्वाची थेअरी असेल दॅट इज जिओसिंक्लिनल थेअरी. ठीक आहे, तर ही एक अतिशय महत्वाची थेअरी आहे विच समवेअर टेल्स अस अबाउट माउंटेन बिल्डिंग. आणि एक परफेक्ट आन्सर जे आहे माउंटेन बिल्डिंगचं इट इज गिव्हन बाय प्लेट टेक्टॉनिक्स ओनली. फाईन. सो इनिशियल जो क्वेश्चन होता ज्याचा आन्सर शोधायचं होतं दॅट वॉज की ही माउंटेन बिल्डिंग कशी झाली आहे. आणि ह्या माउंटेन बिल्डिंगला शोधण्याच्या साठी जितक्याही थेअरी झाल्या, सो वी आर इसेन्शियली टॉकिंग अबाउट बिल्डिंग हिअर. तर प्लेट टेक्टॉनिक्सचं जे मूळ होतं कुठेतरी अनेक सायंटिस्ट जे होते, जिओग्राफर्स जे होते, दे वर ट्राइंग टू फाइंड माउंटेन बिल्डिंग कशी झाली. आणि तिथनं तो थॉट कॅरी झाला की देर इज सम सॉर्ट ऑफ बिल्डिंग, राईट? अँड दॅट इज वाय इथे जे नाव पडतं दॅट इज प्लेट टेक्टॉनिक्स. ठीक आहे. सो टेक्टॉनिक्सचा अर्थ इथे आपण बिल्डिंग म्हणून बघतोय, सम सॉर्ट ऑफ बिल्डिंग. टू बी व्हेरी स्पेसिफिक वी आर टॉकिंग अबाउट माउंटेन बिल्डिंग. बट when we understand whole mechanism of plate tectonics, ज्या वेळेला आपण प्लेट टेक्टॉनिक्सची एक कंप्लीट चर्चा करतो, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने तुम्हाला 3 फिनॉमिना इथे होताना दिसतील. वन इज माउंटेन बिल्डिंग, ठीक आहे. अनदर वी डिस्कस्ड वॉज अर्थक्वेक and third is volcanic activity. आता या 3 मधला जर तुम्ही बघितलं ओनली माउंटेन बिल्डिंग याच्याच मध्ये काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह होत आहे, बरोबर? इथेच कुठली तरी बिल्डिंगची प्रोसेस आपल्याला दिसून येते. when we talk about earthquake or when we talk about volcanic activity, these are sort of a destructive processes. ठीक आहे. सो जरीही आपण नाव त्या थेअरीला प्लेट टेक्टॉनिक्स म्हणतोय आणि टेक्टॉनिक्सचा अर्थ बिल्डिंग ची प्रोसेस होते, बट दिस प्रोसेस नॉट जस्ट इन्क्लूड्स बिल्डिंग ऑफ थिंग्स बट इट ऑल्सो इन्क्लूड्स डिस्ट्रक्शन. ठीक आहे. सो टू पुट इट सिम्पली, या पूर्ण प्लेट टेक्टॉनिक थेअरीमध्ये आपल्याला काही कन्स्ट्रक्शन दिसून येईल, दॅट इज बिल्डिंगचे प्रोसेस दिसून येतील, काहीतरी नवीन निर्माण होत आहे. At the same time, there would be some destruction. Fine. So that is what you need to remember with respect to plate tectonics. Moving further, ही जी plate tectonics ची theory आहे, this plate tectonics is based on 2 major components. 2 important concepts आहेत. त्यातली एक कॉन्सेप्ट आहे दॅट इज कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, जी आपण काल बघितली होती. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, अल्फ्रेड वेगनरचं नाव आपण लक्षात ठेवूया यामध्ये, राईट? अल्फ्रेड वेगनर वॉज द पर्सन हु केम अप विथ द थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट मध्ये ही आयडिया आली की जे कॉन्टिनेंटल मासेस आहे दे आर
इन अ मोशन, दे आर मुव्हिंग. ऍट द सेम टाइम जर तुम्ही प्लेट टेक्टॉनिक्स मध्ये आयडिया बघताय तर सिमिलर आयडिया आहे, लिथोस्फिअरचा काहीतरी एक पार्ट अँड इट इज मुव्हिंग. नाउ when it comes to another concept which helps us understanding plate tectonic theory is the concept of sea floor spreading. At the end आपण sea floor spreading काय असेल नेमकी ती डिस्कस करू. एक सायंटिस्टचं नाव दिलं जातं याच्यामध्ये, जिओफिजिसिस्ट ही वॉज हॅरी हेस. हॅरी हेस आपली सी फ्लोअर स्प्रेडिंगची थिअरी जी आहे ती प्रेझेंट करतात. नाउ फॉर द पर्पज ऑफ डिस्कशन आय विल नॉट कॉम्प्लिकेट दीज मॅटर्स. अनेक रिसर्च यामध्ये झाले, अनेक थिअरीज प्रपोज झाल्या आणि ही प्लेट टेक्टॉनिक थिअरी इट इज लाईक नॉट अ सिंगल थिअरी. एक खूप इंटरेस्टिंग पार्ट जर प्लेट टेक्टॉनिक थिअरीचा सांगायचं झाला तर प्लेट टेक्टॉनिक्स याचा शोध कोणी लावला त्याचं एक आन्सर असू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ड्युरिंग 1960s ऑलरेडी मी तुम्हाला काल वर्ल्ड वॉर 2 चा रेफरन्स दिला होता. फाईन. वर्ल्ड वॉर 2 मध्ये मी सांगितलं वर्ल्ड वॉर 2 नंतर काही कोल्ड वॉरची कंडिशन निर्माण होते अँड टू डील विथ दॅट युनायटेड स्टेट्स काहीतरी एक इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह करतं जस्ट टू काउंटर दी अटॅक्स ऑफ रशिया. रशियन सबमरीन्स असतील किंवा रशियन न्यूक्लिअर वेपन्स कुठे कुठे बनवले जात आहेत, कुठे कुठे त्याच्या टेस्टिंग होत आहेत, त्याला सगळं मॉनिटर करायसाठी वर्ल्ड वॉर 2 नंतर आपण बघितलं की 2 सिस्टम इन्स्टॉल होतात. वन इज सिझमोग्राफ्स, फाईन, अक्रॉस दी ग्लोब. सिझमोग्राफिक स्टेशनचं आपल्याला एक नेटवर्क बनताना दिसतं. आणि दुसरा पार्ट जो आहे या ठिकाणी येतो जे सोनारची वगैरे टेक्नॉलॉजी असेल किंवा इको साऊंडिंग जी असते, ठीक आहे, समुद्राचा सरफेस जो आहे तो कंटिन्युअसली स्कॅन करण्याची प्रोसेस जी आहे ती आपल्याला दिसून येते. सो दिस इज ऑल रिलेटेड टू वॉर. आता यातनं जो डेटा जनरेट झाला, अ लॉट ऑफ डेटा वॉज जनरेटेड आणि तो सगळा डेटा वेगवेगळ्या सायंटिस्टनी स्टडी केला आणि त्यातनं अनेक थिअरीज जे आहे ते आपल्याला इथे समोर येताना दिसतात. तर त्यातल्या काही थिअरी सांगायच्या झाल्या तर देर इज वन सी फ्लोर स्प्रेडिंग. फाईन. देर इज वन सी फ्लोर स्प्रेडिंग ज्यामध्ये आपण बघू की कशा प्रकारे सी फ्लोर जो आहे, दिस इज सी फ्लोर, समवेअर देर इज मॅग्मा कमिंग ऑन टू द सरफेस आणि इथे नवीन स्ट्रक्चर बनते. तर हा जो सी फ्लोर आहे इट इज स्प्रेडिंग. समजा दिस इज सी फ्लोर and in the middle of this there is outpouring of magma आणि जसा जसा magma outpour होत जातो तसा तसा हा सी फ्लोर जो आहे इट कीप्स स्प्रेडिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारची एक आयडिया होती. देन आणखी एक थिअरी दिली जाते, त्याला पेविंग स्टोन हायपोथेसिस म्हटलं जातं. पेविंग स्टोन हायपोथेसिस. हा जो पेविंग स्टोन हायपोथेसिस आहे, दिस पेविंग स्टोन हायपोथेसिस टेल्स अस की कशा प्रकारे या ज्या प्लेट्स आहे, प्लेट्स मध्ये मुवमेंट होत आहे, कन्स्ट्रक्शन कुठे होते, डिस्ट्रक्शन कुठे होत आहे आणि अशा प्रकारच्या आणखी 2-3 थिअरीज याच्यामध्ये ऍड केल्या. सर्वांचा जो निष्कर्ष निघतो हा निष्कर्ष असेल प्लेट टेक्टॉनिक्स. अँड दॅट इज वाय इफ एनीबडी आस्क्स यू की ही प्लेट टेक्टॉनिक थिअरी कोणी दिली, तर ऍज सच एका सायंटिस्टचं नाव जे आहे ते प्लेट टेक्टॉनिक थिअरी मागे देता येणार नाही. अनेक रिसर्च आणि स्टडीजचा हा आपल्याला एक परिणाम दिसतो, दॅट इज प्लेट टेक्टॉनिक्स इन सम 1960s. सो बेसिकली 2 महत्वाच्या ज्या कॉन्सेप्ट इथे इम्प्लिमेंट होणार आहे त्यातली एक आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट अँड अनदर वुड बी सी फ्लोर स्प्रेडिंग. यांच्या बेसवरनं आपण बऱ्यापैकी ह्या थिअरी पर्यंत पोहोचू शकतो. सो वी विल कम टू दॅट ऑल्सो. नाउ विल गो फर्दर अँड ट्राय अंडरस्टँडिंग व्हॉट दिस प्लेट इज. ऑलरेडी आपण प्लेटची डिफिनेशन दिली की इट इज नथिंग बट अ rigid lithospheric slab. खूप सिंपल डिफिनेशन होती. Our definition was a plate is a rigid lithospheric slab. Fine. आता एक जी प्लेट आहे, ज्यावेळेला आपण क्रस्टची चर्चा केली होती, वी डिड सी की क्रस्ट मध्ये कॉन्टिनेंटल पार्ट सुद्धा असेल, ओशनिक पार्ट सुद्धा असेल आणि ही जी एक प्लेट बनते आहे ते इट मे कंपोज्ड ऑफ सम
पार्ट ऑफ कॉन्टिनेंट, इट मे ऑल्सो कन्सिस्ट ऑफ सम पार्ट ऑफ ओशन्स. तर काही कॉन्टिनेंटचा भाग, काही ओशनचा भाग, बोथ कॅन बी देअर. नाउ देर इज वन प्लेट. क्लासिफिकेशन जर करायचं झालं आपल्याला प्लेट्सचं, देर कॅन बी अ प्लेट ऍज ओशनिक प्लेट्स. आता या ज्या ओशनिक प्लेट्स आहेत, ऑब्विसली वी आर टॉकिंग अबाउट ओशनिक क्रस्ट हिअर. काल आपण चर्चा केली होती ओशनिक प्लेट्स बद्दल. इफ यू रिमेंबर, काय प्रॉपर्टीज होत्या ओशनिक प्लेटच्या. ओशनिक प्लेट मध्ये आपण प्रामुख्याने सांगितलं होतं की बघा, ही जी ओशनिक प्लेट आहे, ओशनिक प्लेट याची जी थिकनेस असेल, इट कुड बी मॅक्सिमम 7 किलोमीटर्स. ठीक आहे, 7 किलोमीटर थिकनेस आपल्याला याची दिसून येते. ऍट प्लेसेस इट कॅन बी 3 किलोमीटर्स थिन. ऍट द सेम टाइम ही जी ओशनिक प्लेट आहे, इट वुड बी डेन्सर. अँड मोस्टली आपण ही सुद्धा चर्चा केली होती की हा जो ओशनिक सरफेस असेल, इट कुड बी मेड अप ऑफ बसाल्ट, ज्यामध्ये आयरन आणि मॅग्नेशियमचं कंपोजिशन जे आहे, इट विल बी हाय. फाइन, दॅट वॉज आवर डिस्कशन रिगार्डिंग ओशनिक प्लेट किंवा ओशनिक क्रस्ट म्हणा. टू बी व्हेरी to simplify it, it can be oceanic crust, it can be a plate. Now there was continental crust. Continental crust मध्ये आपण बघितलं thickness can be as much as 35 kilometer on an average. Average thickness जर सांगायची झाली तर it will be 35 kilometers. मॅक्सिमम जर सांगायची झाली, ज्या प्रकारे आपण हिमालयाज मध्ये बघितलं होतं, मॅक्सिमम शुड बी 70. कुठे कुठे एखाद रेअर केस मध्ये तुम्हाला 100 किलोमीटर थिकनेस सुद्धा दिसेल. ठीक आहे, सो इट कॅन बी बोथ. नाउ when it comes to continental crust, it is thick but it has less density. Density अतिशय कमी आहे. Further, it is ग्रॅनिटिक इन नेचर. ठीक आहे, हा जो सरफेस असेल यामध्ये सिलिकाचं जे प्रमाण असतं, सिलिकाचं प्रमाण जास्त असतं. दिस काइंड ऑफ डिस्कशन वॉज देअर. नाउ वेन वी टॉक अबाउट प्लेट्स, सो सिमिलर काइंड ऑफ प्रॉपर्टीज जे आहे प्लेट्सच्या सुद्धा आपल्याला दिसून येतील. बी इट ओशनिक प्लेट, बी इट कॉन्टिनेंटल प्लेट. आणि काही ज्या प्लेट्स आहेत, दिस कॅन एक्सटेंड इन बोथ ऑफ द रिजन्स. कॉन्टिनेंटल आणि ओशनिक रिजन्स मध्ये दोन्हीकडे एक्सटेंड करू शकतात. तर त्या कॉन्टिनेंटल ओशनिक प्लेट झाल्या. ठीक आहे, फक्त ओशन मध्ये असेल तर दोज विल बी ओशनिक प्लेट्स. कॉन्टिनेंट मध्ये असेल तर दोज विल बी कॉन्टिनेंटल प्लेट्स. आणि कॉन्टिनेंट आणि ओशन दोन्हीकडे जर एक्सटेंड होत असतील तर त्या झाल्या कॉन्टिनेंटल ओशनिक प्लेट्स. फर्दर देर आर मेजर प्लेट्स, जे ही क्लासिफिकेशन आहे. तर त्यामध्ये आपण दोन प्रकारे या प्लेट्सना बघतो. वी टॉक अबाउट मेजर प्लेट्स अँड वी टॉक अबाउट मायनर प्लेट्स. जो लिथोस्फिअरचे सगळ्यात मोठमोठाले तुकडे आहेत, दोज आर मेजर प्लेट्स. मेजर प्लेट्स मध्ये सगळ्यात पहिले यू कॅन सी हियर देर इज वन युरेशियन प्लेट, देर इज अनदर इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. हियर यू कॅन सी थर्ड Pacific plate. Number 4, North American plate. There is South American plate. This is Antarctic plate. And finally there is this African plate. Around 7 major plates are there. म्हणजे हे सगळ्यात मोठे तुकडे झाले लिथोस्फिअरचे. Beyond these major plates, there are some minor plates also. ठीक आहे, ह्या ज्या मायनर प्लेट्स आहेत, these are smaller pieces. ठीक आहे, छोटे तुकडे असतील. लेट अस सी कोणत्या कोणत्या मायनर प्लेट्स आहेत. हियर यू कॅन सी फिलिपिन प्लेट. ठीक आहे, फिलिपिनचा जो रिजन आहे, देर इज वन फिलिपिन प्लेट. टू द वेस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका इथे तुम्ही एक प्लेट बघू शकता, दॅट इज जॉन डे फुका प्लेट.
It is a John de Fuca plate. Then there is one small Caribbean plate. There is one Nazca plate. ठीक आहे. Then there is one Cocos plate. इथे तुम्हाला स्कॉटिया प्लेट दिसत असेल. There is one Carolina plate. अशा एकंदरीत आपल्याला 20 च्या आसपास प्लेट दिसून येतात. There is one Arabian plate. So there are many minor plates. Right? तर काय झालं, लिथोस्फिअरचे मेजर पार्ट्स म्हणजे these major plates which are 7 in number, and then there are minor parts. There are like 20 minor parts we say, but it can go up and down. Now आता इथलाच एक मुद्दा सांगायचा झाला तर बघा, अनेकदा तुम्ही करंट अफेअर्स मध्ये वाचलं असेल की बघा या कॅरिबियनच्या रिजन मध्ये देर वॉज अर्थक्वेक. हायती वगैरे तुम्ही नाव ऐकलं असेल. देर इज वन प्लेस. फाईन. सो देर इज अ प्लेट, देर इज अ मुवमेंट इन प्लेट, आणि या प्लेट सोबतच असोसिएटेड देर विल बी अर्थक्वेक्स. इफ यू गो टू फिलिपिन्स, हा पूर्ण तुम्ही रिजन बघू शकता. ऑल दिस रिजन साउथ ईस्ट एशियाचा. इट इज अगेन नोन फॉर अ लॉट ऑफ earthquakes and volcanic activity. Fine. So again here you can find there are lot of plates involved. तर अशा प्रकारे why we are saying की प्लेट टेक्टोनिक्स मधला पहिला आन्सर आपल्याला जे मिळतं, एक माउंटेन बिल्डिंग असेल and then there are these few things which we get to know. Further, as we have seen these plates, major plates मध्ये there is a list of major plates. Then there are minor plates, and all these plates have had a movement. ज्या वेळेला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीची चर्चा करतो, जस्ट रिमेंबर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी मध्ये व्हॉट डिड वी से? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी मध्ये अल्फ्रेड वेगनर सजेस्टेड की सी हे जितकेही कॉन्टिनेंटल रिजन्स आहे दे हॅव हॅड अ मुवमेंट. ठीक आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला मुवमेंट दिसून येते. अँड व्हॉट सॉर्ट ऑफ मुवमेंट ही टॉक अबाउट? ही सेज की बघा कार्बोनिफेरस पिरियड मध्ये, ठीक आहे, अराउंड 200 million years ago there was one supercontinent. That supercontinent was known as Pangaea. काल आपण Pangaea बघितलं होतं. What Pangaea was? And this Pangaea, it broke into two, Laurasia and Gondwana land. Right? This Pangaea broke into two as Laurasia and Gondwana land. Laurasia मध्ये आपण मोस्टली डिस्कशन केलं होतं नॉर्थ अमेरिका, युरोप, एशिया. वेन इट कम्स टू गोंडवाना लँड मध्ये आपण म्हटलं होतं देर इज इंडिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका इज देयर, Antarctica is there, right? And South America is there. So that was, these are plates in all जे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी मध्ये अल्फ्रेड वेगनर सजेस्ट करतो. अगेन ही सेज की हे सगळे जे कॉन्टिनेंट्स आहे आलटून पालटून या काय झाल्या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट मध्ये जर तुम्ही जाऊन कनेक्ट करायला लागलात तर दीज आर नथिंग बट प्लेट्स, राईट? सो what the suggestion is, ही प्लेट टेक्टोनिक थेअरी आपल्याला काय सजेस्ट करते की बघा, even though Alfred Wegener said कि around 200 million years ago, right, there was Pangaea which broke into two as Laurasia and Gondwana land, but story doesn't end there. ठीक आहे, तर तुम्ही हे बघू शकता की we are somewhere, if you
दिस इज 300 मिलियन इयर्स अगो आणि दिस इज 120 मिलियन इयर्स अगो. 120 मिलियन इयर्स याच्या मधोमधाला 200 मिलियनच्या आसपास. तर यू विल फाइंड ऑल लँड कमिंग टुगेदर. इवन इथे सुद्धा तुम्हाला ही लँड जी आहे मोर ऑर लेस इट इज कनेक्टेड. सो दिस इज नथिंग बट पॅन्जिया, राईट. बट हा जो पॅन्जिया आहे दिस इज कार्बोनिफेरस पिरियड. दिस पर्टिक्युलर पिरियड इज कार्बोनिफेरस पिरियड. त्याच्या आधी सुद्धा तुम्ही बघू शकता देअर यूज टू बी अगेन सेम काइंड ऑफ कंडिशन वेअर ऑल ऑफ द लँड केम टुगेदर. सो अराउंड 540 मिलियन किंवा 600 मिलियन इयर्स अगो सुद्धा असं म्हटलं जातं देअर वॉज वन मेजर कॉन्टिनेंट. त्याला रोडेनिया म्हटलं जातं किंवा रोडेशिया म्हटलं जातं. फाईन. सो दॅट इज अनदर स्टोरी. वी आर नॉट सपोज टू गो दॅट डीप. सांगायचं तात्पर्य काय की जी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी मध्ये आपण चर्चा केली होती की एव्हरीथिंग केम टुगेदर अँड देन स्प्लिट अपार्ट. सो प्लेट टेक्टॉनिक थेअरी ऑल्सो टेल्स अस की सी दीज आर मेजर प्लेट्स अँड ऑल दीज मेजर प्लेट्स हॅव हॅड अ मूवमेंट अक्रॉस द हिस्ट्री. जर आपण रिकन्स्ट्रक्ट करायला गेलो अर्थची हिस्ट्री तर वी विल फाइंड दीज काइंड ऑफ अरेंजमेंट्स. नाउ देर इज अ मूवमेंट इन अ प्लेट. ठीक आहे. वी आर कॉन्स्टंटली टॉकिंग अबाउट या प्लेट्स ज्या आहे त्या मूव्ह करतायत. ठीक आहे. वी आर रिपीटेडली सेइंग दॅट प्लेट्स आर मूव्हिंग. नाउ व्हेन वी से प्लेट्स आर मूव्हिंग, लेट अस अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली वी मीन बाय मूवमेंट ऑफ प्लेट. ही जी मूवमेंट आहे, मूवमेंट ऑफ प्लेट इज इन रिलेशन विथ इच अदर. एका प्लेटची दुसऱ्या प्लेट सोबत रिलेटिव्ह मोशन जी आहे, दिस मूवमेंट इज इन रिलेशन विथ इच अदर. ठीक आहे. सो whenever we are talking about this plate are moving in a relation with each other, तर ज्या पॉसिबल मुवमेंट्स असतील, काय काय पॉसिबल मुवमेंट्स असतील, there would be a case where these plates are moving away from each other. ठीक है. There can be a condition when plates are moving away from each other. Then there can be a case where plates are moving towards each other. These are moving towards each other. And then there will be a third condition. In third condition, these plates are just slipping past each other. ठीक है. दोन प्लेट्स है, either they will move towards each other, either or they will be moving away from each other, and there will be a case where they are just slipping past each other. So depending on these movements, या ज्या काही रिलेटिव्ह मुवमेंट्स आहे एक दुसऱ्यासोबत, त्यातनं आपल्याला काही बाउंड्रीज निर्माण होताना दिसतात. If plates are moving away from each other, if plates are moving away from each other, या कंडिशन मध्ये we call this as divergent boundary. ठीक है. When plates are moving away from each other, we call it as divergent boundary or constructive plate margin म्हणा किंवा constructive plate boundary म्हणा. आता इथे दोन शब्द वापरले जातात, margin and boundary. For now we will just use it interchangingly. थोडासा मायनर सा डिफरन्स आहे दोन्ही मध्ये. बाउंड्री आणि मार्जिन they indicate something, some different things, but let us say ki both are same for now. Then let us understand the features of divergent plate boundary. काय नेमके
फीचर्स आपल्याला दिसून येतील डायव्हर्जंट प्लेट बाउंड्रीचे, ते आपण समजून घेऊया. सो the very first important process which occurs along a divergent plate boundary is the process of decompression melting. Now what is decompression melting? Let us understand. काल आपण चर्चा केली होती, this is lower mantle, this is outer core and this is inner core. During our discussion we said की बघा हा जो क्रस्टचा भाग आहे, क्रस्ट पासनं as we move deeper pressure goes on increasing. As we move deeper, what will happen? Pressure increases. Now right now we suggested that plates are moving away from each other. So let us see what does that mean. So this is plate 1, this is plate 2, and our suggestion is these plates are moving away from each other. ठीक है, तर ही मी सिच्युएशन दाखवली where plates are diverging from each other or going away from each other. But before this condition, both of these plates they form a same lithospheric slab. ठीक है, somewhere here हा जो बाउंड्रीचा भाग है, ठीक है, जितना डायवर्जेंस होते हैं, राइट, इट इज समवेयर हियर, बट फॉर अ लॉन्गर पीरियड ऑफ टाइम यू विल से कि हा जो भाग है हा जोडलेला होता. दिस वॉज अ वन कंटिन्युअस प्लेट. नाउ दिस होल प्लेट had a pressure on the region below, correct? Now we are suggesting right now just skip the mechanism, म्हणजे का या प्लेट्स डायव्हर्ज होत एक दुसऱ्यापासून, दॅट इज समथिंग विच वी आर नॉट डिस्कसिंग राईट नाउ. फक्त एवढं लक्षात ठेवा की काहीतरी कारण असेल की त्या कारणाने या प्लेट्स जे आहे, these plates are diverging or these plates are going away from each other. Now as these plates are going away from each other, हा जो मधला भाग आहे, this is becoming empty, right? इथे तुम्ही एक रिजन बघाल where there is not much of a substance. इथलं वेट जे आहे, वेट कमी होत आहे कारण की हे दूर जात आहे, इथला भाग खाली पडतोय. जर इथलं वेट कमी झालं तर या भागाचं खालच्या भागावर जे प्रेशर असेल याच्या खाली, दिस इज क्रस्ट, ठीक आहे, अँड दिस इज अप्पर पार्ट ऑफ द मॅन्टल. दिस इज क्रस्ट अँड दिस इज मॅन्टल. तर या क्रस्टल सरफेसचा जो या मॅन्टल रिजनवर प्रेशर पडणार असेल या भागामध्ये, दॅट प्रेशर इज गोइंग टू रिड्यूस. ठीक आहे, प्रेशर जे प्रेशर कमी झालं. काल आपण आउटर कोर आणि इनर कोरची चर्चा केली होती. दिस इज इनर कोर अँड दिस इज आउटर कोर. वी सेड दिस आउटर कोर is in a liquid state due to high temperature. Fine. And we said this inner core is solid despite very high temperature. ठीक है, खूप जास्त टेम्परेचर आहे, व्हेरी हाय टेम्परेचर इज देअर. बट इवन दो म्हणजे या आउटर कोर पेक्षाही हा आपला फर्दर भाग होता. दिस वॉज मॅन्टल अँड फायनली देर समवेअर देर विल बी क्रस्ट. मॅन्टलच्या खाली तुम्ही जाताय आउटर कोर मध्ये, टेम्परेचर इज इन्क्रीजिंग, राईट, दिस इज बिकमिंग लिक्विड. पुन्हा जाते इनर कोर मध्ये, टेम्परेचर इज फर्दर हाय बट इट इज इन सॉलिड. द रिझन वी गेव की इनर कोर सॉलिड आहे आणि आउटर कोर लिक्विड आहे, दॅट वॉज ट्रिमेंडस प्रेशर. ठीक आहे, प्रेशर इतकं जास्त आहे
ऍज अ रिझल्ट ऑफ विच प्रेशर कारण हा सगळा भाग जो आहे तो सॉलिड होऊन जाणार. इफ यू रिड्यूस दिस प्रेशर, फॉर सम रिझन इफ यू आर एबल टू रिड्यूस दिस प्रेशर, then this inner core, it will also melt into a liquid. Now similarly there is a condition when we are saying की इथला भाग काही नाहीसा झाला, प्रेशर जे आहे प्रेशर कमी झालं, तर हा जो मॅन्टलचा भाग आहे will it start to melt, right? This will start to melt, and as it melts a lot of magma will be outpoured on these regions. या डायव्हर्जंट बाउंड्रीज ज्या असतात, डायव्हर्जंट बाउंड्रीज ना तुम्हाला हे दिसून येईल की खूप मोठ्या प्रमाणात इथे मॅग्मा जो आहे मॅग्मा सरफेसवर येतोय, अँड दॅट इज द प्रोसेस ऑफ डिकम्प्रेशन मेल्टिंग. सगळ्यात पहिली जी प्रोसेस आपण बघितली दॅट इज द प्रोसेस ऑफ डिकम्प्रेशन मेल्टिंग. देन लॉट ऑफ मॅग्मा विल पोर इन, आणि बसाल्टिक लावा मोस्टली तुम्हाला इथे दिसून येईल. तर ऑलरेडी आपण ही चर्चा केली होती की बघा, जो क्रस्टचा भाग आहे राईट, इट इज रिच इन सिलिका. मॅन्टलचा जो भाग आहे तिथे कोणते आपण सबस्टन्सेस बघितले होते? वी सेड की इथे सिलिका रिच मिनरल्स आहेत, ठीक आहे, किंवा सिलिकेट मिनरल्स आहे, बट दे हॅव अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ आयरन अँड मॅग्नेशियम. ठीक आहे, मेंटल मधले जेही सबस्टन्सेस आहे दे हॅव अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ आयरन अँड मॅग्नेशियम, अँड अल्टिमेटली इट इज नथिंग बट बसाल्ट, अल्ट्रामॅफिक रॉक. विल सी रॉक्स मध्ये आपण बघू की काय हे लॉजिक आहे सिलिका आयरन मॅग्नेशियमच्या कंटेंटचा. तर इथला जो काही मॅग्मा निघेल बाहेर, अगेन टर्म्स माहिती नसेल तर एक सिंपल लक्षात ठेवा, दोन टर्म आपण रिपीटेडली यूज करू. वन विल बी मॅग्मा, अनदर विल बी लावा. रादर आय विल राईट इट लाईक दिस, लावा आणि मॅग्मा. दिस इज सरफेस, ठीक आहे, दिस इज सरफेस. सरफेसच्या खाली असेल मोल्टेन रॉक, दिस इज मोल्टेन रॉक. बिलो सरफेस इज मॅग्मा. मोल्टेन रॉक ज्या वेळेला सरफेसवर येईल इट विल बी लावा. तर मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तुम्ही डायव्हर्जंट बाउंड्रीजला बघता की मॅन्टल मधलं जेही मेल्टिंग होईल, मेल्टेड सबस्टन्स असेल, इट विल आउटपोर ऑन टू द सरफेस, and it will be a case of basaltic lava. मोठ्या प्रमाणात बसाल्टिक सरफेस जो आहे तिथे निर्माण होतो. व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला दिसून येईल. देर विल बी फॉर्मेशन ऑफ न्यू सी फ्लोर, ठीक आहे. सी फ्लोर स्प्रेडिंग मध्ये विल कम बॅक टू दिस पर्टिक्युलर पार्ट. देन देर इज फॉर्मेशन ऑफ सबमरीन रिजेस अँड राइजेस, ओशन टोपोग्राफी, ठीक आहे. एक आपला टॉपिक असणार आहे ओशनोग्राफी मध्ये. टॉपिक इज रिलीफ ऑफ द ओशन फ्लोर, or alternately you can call it as ocean topography. या ocean topography मध्ये we'll understand what these submarine ridges or submarine rises are all about. या divergent plate boundary ला you can also have some shallow focus earthquakes, and most importantly you have drifting of oceanic plates. ठीक आहे, बघा मेकॅनिझम बघा काय होत आहे. दोन इथे गोष्टी लक्षात ठेवा. वन इज फॉर्मेशन ऑफ न्यू सी फ्लोर अँड अनदर इज ड्रिफ्टिंग ऑफ ओशनिक सरफेस. ज्या वेळेला सी मॅग्मा इथे सरफेसवर येतोय, ऍज मॅग्मा इज आउटपोरिंग हियर, you will find that there is new surface is getting formed. इथे नवीन सरफेस बनतोय, ठीक आहे. हा नवीन सरफेस बनतोय, राईट.
आणि जसा जसा नवीन सरफेस बनतोय इट इज पुशिंग द ओल्डर सरफेस अवे. ठीक आहे, दिस इज न्यू सरफेस अँड दिस इज ओल्ड सरफेस. मॅग्मा सरफेस वर येईल, नवीन सरफेस बनेल, नवीन सरफेस एक्सपांड होईल. एक्सपांड झाला की दिस विल बी पुश्ड अवे. The formation of new surface is, you will say कि this is formation of oceanic surface. ठीक आहे. अँड जसा जसा नवीन सरफेस फॉर्म झाला, प्लेट्स पुन्हा ढकलल्या गेल्या, दे आर बिंग ड्रिफ्टेड अवे फ्रॉम इच अदर. या प्रोसेसला आपण म्हणतो रिज पुश. दिस इज नथिंग बट रिज पुश. ठीक आहे. तर दीज आर द फीचर्स अलॉंग दी डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री. तर इथून पुढे वी विल डिस्कस अबाउट कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री आणि बघूया कॉन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीचे कोणते कोणते महत्वाचे फीचर्स आहेत. Jnandeep Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Jnandeep IAS Academy app from Google Play Store. For more information, contact 9511 280 465.